नमस्कार मित्रांनो, मराठी बोला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पशुसंवर्धन नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना कागदपत्र अपलोड करण्याचे मेसेज आले होते आणि ज्यांनी कागदपत्र अपलोड केले होते त्यांच्या कागदपत्राची तपासणी प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणजे आज कागदपत्र तपासणीचा शेवटचा दिवस आहे। म्हणजे 24 जून ही अंतिम तारीख आहे कागदपत्र तपासणीची। बऱ्याच लाभार्थ्यांना याचे SMS देखील आलेले आहेत। मग आता हे कागदपत्र नेमके कोणत्या त्रुटीमध्ये आले, कोणत्या कागदपत्र आपल्याला अपलोड करणं आवश्यक आहे किंवा काही कागदाची आपल्याला पूर्वतयारी करावी लागत असते, त्यामुळे जी काय माहिती आहे ती कशा पद्धतीने पाहायची किंवा आपले कोणते कागदपत्र आपल्याला अपलोड करायचे, हा बऱ्याच जणांचा प्रश्न होता की कागदपत्र अपलोड करण्यासाठी त्रुटीचा मेसेज आला आहे, हे कागदपत्र कसे अपलोड करायचे, कधी अपलोड करायचे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, या वेळापत्रकामध्येच 25 जून 2025 ते 27 जून 2025 हे 2 दिवस कागदपत्र अपलोड करण्यासाठी दिलेले आहेत। 25 ते 27 मध्ये तुम्ही तुमचे जे काही त्रुटी अंतर्गत आलेले कागदपत्र आहेत ते अपलोड करण्यासाठी तुम्हाला पर्याय दिला जाईल। त्यामुळे हे कागदपत्र तुम्ही आधी अपलोड करू शकत नाही। 25 तारखेला हा टॅब सुरू होईल, त्यामध्ये कसे कागदपत्र अपलोड करायचे याचा देखील व्हिडिओ आपण नक्कीच घेऊन येणार आहोत। त्यामुळे चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून त्यावेळेचं आणि नवनवीन अपडेट आपल्याला नक्कीच मिळत राहील। तर चला, आता सर्वात मेन गोष्ट या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की कोणते कागदपत्र आपल्या त्रुटीमध्ये आले आहेत, आपल्याला कोणते कागदपत्र परत अपलोड करावे लागणार आहेत हे त्या मेसेजमध्ये दाखवलं जात नाही किंवा फक्त यामध्ये मेसेजमध्ये दाखवलं जातं की तुमचे हे कागदपत्र त्रुटीमध्ये आलेले आहेत, या कागदपत्रामध्ये त्रुटी आलेली आहे, तुम्ही परत अपलोड करा। पण नेमकं कोणता कागद आपल्याला परत अपलोड करायचा आहे त्याची जी काय तयारी आहे ती आपण आधीच करून ठेवा, कारण 2 दिवसात तुम्हाला कागदपत्र परत अपलोड करणं आवश्यक आहे। नेमकं कोणत्या कारणामुळे ते कागदपत्र परत आले आहेत हे देखील कसं पाहता येतं याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू। तर चला, विलंब न करता आपण डायरेक्ट डेस्कटॉपवर जाऊ आणि हे कागदपत्र कोणते कागदपत्र आपल्या त्रुटीमध्ये आलेले आहेत हे कसं पाहायचं याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू। आता या ठिकाणी परत तुम्हाला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही की कोणत्या पोर्टलवर जायचं, काय करायचं, कारण तुम्ही मागील सर्व प्रक्रिया याच पोर्टलवर केलेली आहे। त्यामुळे परत नव्याने कोणत्या पोर्टलवर जायचं, कसं जायचं, काय करायचं हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही। तरी देखील जी काही लिंक आहे याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल, त्या लिंकहून देखील तुम्ही थेट या पोर्टलवर येऊ शकता। आता यामध्ये तुम्ही कागदपत्र अपलोड करताना, अर्ज करताना वारंवार या पोर्टलवर आलेला आहात, त्यामुळे या पोर्टलचा आपल्याला चांगला परिचय झालेला आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सध्या जर पाहायचं असेल तुम्हाला कागदपत्र अपलोड करण्यासाठी कोणता पर्याय दिसत नाही, फक्त तुमच्या अर्जामध्ये कोणते कागदपत्र त्रुटीमध्ये आले आहेत हे कसं पाहायचं हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला केलेले अर्ज या पर्यायावरती क्लिक करायचं। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता लॉग इन करण्यासाठी आपला आधार नंबर आणि आपल्या मोबाईलचे शेवटचे 6 अंक या पद्धतीने आपल्याला लॉग इन करावं लागतं। त्यामुळे या ठिकाणी तुमचा आधार नंबर आणि तुमच्या मोबाईलचे शेवटचे जे काय 6 डिजिट असतील म्हणजे 6 अंक असतील ते 6 अंक या ठिकाणी टाकून घ्यायचे। त्यानंतर तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं। लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तुम्ही जे काय अर्ज केले आहे ते सर्व अर्जाचा क्रमांक दिसेल, योजना कोणती आहे ती दिसेल, बाब दिसेल, अर्जाचा दिनांक दिसेल आणि ज्याची काय प्रत आहे ती प्रत काढण्यासाठी देखील तुम्हाला या ठिकाणी पर्याय दिलेला आहे। परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे काय की आपले कोणते कागदपत्र आपल्याला परत अपलोड करण्यासाठी सांगितलेले आहेत किंवा कोणते कागदपत्र आपल्याला परत अपलोड करावे लागणार आहेत हे कसं पाहायचं। या ठिकाणी तुम्हाला जो काय सूचना टॅब दिसतो तुम्ही लॉग इन केल्यानंतर दिसेल, हा लक्षात ठेवा। तुम्ही जर विदाऊट लॉग इन ह्या सूचना पाहत असाल त्या सूचना तुम्हाला दिसणार नाहीत। तुम्ही ज्यावेळेस तुमच्या जे का लॉग इन आहे, तुमचं जे प्रोफाईल आहे ते प्रोफाईल ज्यावेळेस लॉग इन कराल त्याच वेळेस हे दिसणार आहे, हे लक्षात असू द्या। आता हे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी सूचना या पर्यायावरती क्लिक करायचं। सूचना या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची सर्व माहिती दाखवली जाते आणि शेवटी तुम्हाला या ठिकाणी जी काय कागदपत्र आहेत ती कोणती कागदपत्र त्रुटीमध्ये आले आहेत हे या ठिकाणी दाखवलं जातं। आता या ठिकाणी दाखवलेलं आहे कधी मेसेज दिलेला आहे किंवा 23/6/2025 म्हणजे कालच हे कागदपत्र या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आले किंवा परत पाठवण्यात आले किंवा चेकिंग झालेले आहे, तपासणी होऊन हे परत अपलोड करण्यासाठी सांगितले जातात। यामध्ये काय सांगितलंय, राशन कार्ड, कुटुंब प्रमाणपत्र, एकाच कुटुंबातील एकच व्यक्तीचा लाभ घेता येईल, अनिवार्य, रद्द झाला आहे कारण इनव्हॅलिड कागदपत्र योग्य नाही, परत अपलोड करा। जे काय कागदपत्र आहे राशन कार्डचं, कुटुंब प्रमाणपत्र हे या ठिकाणी व्यवस्थित अपलोड केलेलं नाही, त्यामुळे हा अर्ज परत पाठवलेला आहे, इनव्हॅलिड केलेला आहे। त्यानंतर दुसरं कारण आहे 7/12 मध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे सहमतीपत्र अथवा दुसऱ्याची जमीन भाडेतत्वावर करारनामा रद्द आहे कारण इनव्हॅलिड कागदपत्र स्पष्ट नाही, परत अपलोड करावे। मी तुम्हाला मागच्या वेळेस कागदपत्र अपलोड करताना सूचना दिल्या होत्या की कागदपत्र स्पष्ट दिसतील अशा पद्धतीत अपलोड करा। त्याची साईज कमी करण्यास तुम्ही त्याची क्वालिटी कमी करताय,
हे लक्षात ठेवा. साईज आणि क्वालिटी यामध्ये डिफरन्स असतो. एखादं कागदपत्र तुम्ही अपलोड करताय किंवा तपासणी करणारा जो अधिकारी त्याला कमीत कमी त्यावरील नावं आणि त्यावरील जी माहिती आहे ती तर स्पष्ट दिसणं आवश्यक आहे. जर ती योग्य प्रकारे दिसतच नसेल तो कशा पद्धतीने तुमचा अर्ज मंजूर करेल किंवा तुमचं कागदपत्र अपलोड करेल हे लक्षात ठेवा. त्यामुळे कागदपत्र अपलोड करताना मागच्या व्हिडिओमध्ये सूचना दिल्या होत्या, यावेळी आता परत कागदपत्र अपलोड करताना अशा पद्धतीत कागदपत्र अपलोड करा की ज्यामध्ये तुमची जी काय माहिती आहे ती तुम्ही ओपन करून पहा. तुम्हाला जर ते दिसत असेल, डोळ्याला जर तुमच्या व्यवस्थित दिसत असेल, वाचता येत असेल, तेच कागदपत्र अपलोड करायचं, लक्षात असू द्या. आणि त्यानंतर फोटो ओळखपत्र सत्यप्रत अनिवार्य रद्द झाला आहे, कारण इनव्हॅलिड कागदपत्र योग्य नाही, परत अपलोड करा. जे काय फोटो ओळखपत्र आहे म्हणजे यामध्ये काय केलं किंवा एखादं जे काय फोटो ओळखपत्र अपलोड करायचंय त्यामध्ये चुकीचं कागदपत्र अपलोड करण्यात आलेलं आहे किंवा दुसरं काहीतरी अपलोड करण्यात आलेलं असू शकतं, त्यामुळे हा अर्ज रिजेक्ट झालेला आहे. तुम्हाला परत हे जे काय कागदपत्र 3 कागदपत्र या ठिकाणी दिले आहेत. आता या बाबतीत 3 आहेत. हा अर्ज जो रिजेक्ट झालेला आहे या बाबतीत 3 आहेत. तुमच्या बाबतीत किती कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे? 1 असू शकतं, 2 असू शकतं, 3 असू शकतात, 4 असू शकतात, कोणतेही कितीही असू शकतात. परंतु कोणकोणते आपल्याला अपलोड करावे लागणार आहे त्याची पूर्वतयारी आपण आज सध्या करून ठेवू शकता, जेणेकरून उद्या ज्या वेळेस हे पोर्टल चालू होईल नव्याने अर्ज, नव्याने कागदपत्र अपलोड करण्यासाठी किंवा त्रुटीमधील कागदपत्र अपलोड करण्यासाठी, त्यावेळेस आपल्याला कोणतीही अडचण किंवा कोणतीही समस्या निर्माण होणार नाही. त्यामुळे सुरुवातीलाच हे कागदपत्र या ठिकाणी रेडी करून ठेवायचे आहेत. आता हे नेमकं बघायचं कसं, कोणती कागदपत्र आपल्याला अपलोड करावं लागणार याची तर आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. परंतु ही कागदपत्र अपलोड कशी करायची हे आपण सध्या जाणून घेऊ शकत नाही, कारण पोर्टलवर सध्या ते ऑप्शनच उपलब्ध नाही. उद्या याचा ऑप्शन येईल. ऑप्शन आल्यानंतर कागदपत्र कशी अपलोड करायचे याची परत एकदा नव्याने आपण माहिती घेणारच आहोत. आता जी कागदपत्राची यादी आहे ती कागदपत्राच्या यादीमधील जे आपले अस्पष्ट असतील किंवा जे काय कारणं दिलेली असतील किंवा ज्या कागदपत्राची नावं दिली असतील ती कागदपत्र सध्याच रेडी ठेवा, आजच तयार करून ठेवा, व्यवस्थित क्वालिटीमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे करून ठेवा, जेणेकरून अपलोड करताना कोणतीही अडचण येणार नाही. कारण 2 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला ही सर्व कागदपत्र अपलोड करावेच लागणार आहेत, अन्यथा आपला अर्ज याच ठिकाणी रद्द केला जातो, हेही लक्षात असू द्या. चला, याच्या व्यतिरिक्त जरी आपल्या काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून, टेलिग्रामच्या माध्यमातून कुठूनही आमच्याशी संपर्क साधा, आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. दिलेली माहिती जर आवडली असेल, महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला भेटत राहतं. तर चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.